मराठा आरक्षणाला आता व्हायरल क्लिपचं नवं वळण लागलेलं दिसतंय। कारण गिरीश महाजनांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय दडलंय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। महाजनांनी जरांगेंना दिलेला शब्द पाळला नाही का अशी ही चर्चा आहे। जरांगेंनी महाजनांना ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा इशारा सुद्धा दिलेला होता, मात्र हा इशारा का दिला गेलाय अशी सुद्धा चर्चा आता सुरू होताना दिसतेय। म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही, म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा। त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करतो, ही त्यांचा शब्द आहे। त्यांनी वेगळे विधान करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी, कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये। कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती, पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा। कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत। विक्रांत, आपण बघितलंय आता मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीचा इशारा दिलेला आहे, आमच्याकडे शूटिंग आहेत, आमच्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत, सगळ्या त्या आम्ही व्हायरल करू, त्यामुळे आधी जी वक्तव्य केली आणि आताची जी वक्तव्य येत आहेत त्याच्यामध्ये तफावत नकोय असं म्हणतात जरांगे पाटील आता थेट महाजनांना। यामिनी खरं तर जरांगे पाटील ज्यावेळी उपोषण करत होते त्यावेळी त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी म्हणून संकटमोचक म्हणून ओळख असलेले जे गिरीश महाजन आहेत ते गेले होते, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यानंतर उपोषण सुटलं। मात्र गिरीश महाजन यांनी परवा एक वक्तव्य केलं, ते असं म्हणाले की सरसकट आरक्षण देता येणार नाही आणि हे मी उपोषण सोडवायला गेलो होतो तेव्हाच जरांगेंना सांगितलं होतं। खरं तर तेव्हाच जरांगेंना सांगितलं होतं, या वाक्यामुळे जरांगे पाटील जे आहेत ते प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की तुम्ही तेव्हा काय सांगितलं होतं याची ऑडिओ क्लिप आमच्याकडे आहे, व्हिडिओ क्लिप जी आहे ती मीडियातल्या बांधवांकडे आहे आणि आम्ही त्या सगळ्या क्लिप पुन्हा एकदा महाराष्ट्रभर व्हायरल करू शकतो असा थेट इशारा दिलाय। खरं तर महाजनांचं एकट्याचं वक्तव्य नाही, तर नितेश राणे सुद्धा काल असं म्हणालेत की महाजन जे म्हणालेत ते अगदी बरोबर आहे, सरसकट आरक्षण देता येणं शक्य नाहीये। आणि महाजन ज्यावेळी उपोषण सोडवण्यासाठी गेले होते त्यावेळी मी सुद्धा सोबत गेलो होतो आणि त्यावेळीच महाजनांनी ही भूमिका स्पष्ट केली होती की सरसकट आरक्षण देता येणार नाही। आता यामध्ये तफावत अशी आहे की ज्यावेळी उपोषण सोडवलं गेलं होतं त्यावेळीच जरांगे पाटील यांनी असं स्पष्ट केलं होतं की मला असं आश्वासन देण्यात आलेलं आहे की 40 दिवसांचा वेळ मागितला आहे, त्यानंतर दुसऱ्यांदा सोडवताना 2 महिन्यांचा वेळ मागितलेला आहे असं जरांगे पाटील म्हणाले होते। मात्र समोरच्यांनी काय आश्वासन दिलंय, सरकारने काय आश्वासन दिलंय यावर बोलताना ते म्हणाले की सरसकट आरक्षण मिळेल असं त्यावेळी जरांगे पाटील म्हणाले होते, कारण सरकारने तेव्हा तसं त्यांना वचन दिलेलं होतं सरकारच्या प्रतिनिधींनी। मात्र आता महाजन जे आहेत त्यांचं वाक्य बदललेलं आहे, तर नितेश राणे सुद्धा म्हणतात की सरसकट देणं शक्य नाही आणि हे तेव्हाच सांगितलं होतं। खरं तर या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, कारण त्यांनी त्यावेळी म्हणाले होते की सरसकट देणार असं सरकार म्हणालेलं आहे। मात्र आता हे जर असं म्हणत असतील की आम्ही तसं म्हणालो नव्हतो तर जरांगेंच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्यामुळेच कुठेतरी जरांगे पाटील यांनी जुन्या ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करण्याचा जो थेट इशारा आहे तो आता दिलेला पाहायला मिळतोय असं मला वाटतं। यामिनी अगदी। मात्र विक्रांत, खरं तर आता आपण बघितलं, जरी वेळ दिलेला असला सरकारला तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा पुन्हा सरकारला त्यांच्या अल्टिमेटमची आठवण करून देत आहेत। यामिनी खरं तर अल्टिमेटम विषयी बोलायचं झालं तर हा 4था टप्पा जो आहे तो सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतर पहिला दिवस जरांगे पाटील यांना अल्टिमेटम बद्दल विचारलं असता ते संपूर्ण विश्वासाने म्हणत होते की 24 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळणारच। मात्र मागच्या 2 दिवसात ते असं म्हणतात की 24 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळणारच आणि जर मिळालं नाही तर काय करायचं हे 17 तारखेला बैठक घेऊन कळवू। खरं तर जर मिळालं नाही तर काय करायचं हे वाक्य मागच्या 2 दिवसांमध्ये समोर येतंय। महाजन यांचं वक्तव्य आल्यानंतर, नितेश राणे यांचं वक्तव्य आल्यानंतर जरांगे पाटील यांचा सरकारवर असलेला जो विश्वास आहे मराठा आरक्षणाबद्दल तो सुद्धा कुठेतरी कमी झालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण 2 दिवसांपासून जर आरक्षण मिळालं नाही तर काय करायचं असं वक्तव्य जरांगे पाटील करतायत। ठीक आहे विक्रांत, तुम्ही असेच सोबत राहा, आपण पुन्हा एकदा दाखवूयात प्रेक्षकांना जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले आहेत। तेच म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही, म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा। त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करतो, ही त्यांचा शब्द आहे। त्यांनी वेगळे विधान करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी, कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये। कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती, पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा। कारण
इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकडल्यासारखं. तर मराठा आरक्षणाला आता व्हायरल क्लिपचं हे वेगळं वळण बघायला मिळतंय. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय दडलंय असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण जरांगे पाटील यांनी आता हा इशारा दिलेला आहे आणि या क्लिप आम्ही महाराष्ट्रभर दाखवू, महाराष्ट्रभर व्हायरल करू असं त्यांनी म्हटलंय.